चला तर आज बनवूया गावरान पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी। तर इथे तुम्हाला दिसत असताना अशी झणझणीत झालेली आहे। पहिले तर आपण ही अंडी उकडून घेणार आहोत। इथे मी 6 अंडी घेतलीत आणि ते उकडायला ठेवलेली आहेत। त्यानंतर 3 कांदे घेतलेले आहेत। थोडंसं खोबरं तळून घेतल्यानंतर कांदा तळून घेतलेला आहे आणि त्यामध्येच आपण भाजकी डाळ टाकणार आहोत। कांदा थोडासा लालसर रंगावर झाल्यानंतर भाजकी डाळ तळून घ्यायची आहे आणि हे सगळं तळून झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत। आणि मी इथे वाटण्यासाठी कांदा, खोबरं, भाजकी डाळ, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे। आता हे थोड्या वेळ थंड होईपर्यंत आपण इकडं उकडलेली अंडी सोलून घेणार आहोत। तर अंडी सोलून घेतल्यानंतर मी अंड्यांना असे मधून उभे काप करून घेतलेले आहेत। तर हे करून झाल्यानंतर आपण आता पहिल्यांदा मसाला करून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढलेलं वाटण सगळं वाटून घेणार आहे। बारीक असं वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईत थोडंसं तेल टाकून त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि आपण जे काप केलेली अंडी आहेत ती त्यात परतून घेतलेली आहेत। तर ती चांगली परतल्यानंतर थोडंसं मीठही टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर चांगलं परतल्यानंतर आपण ती अंडी काढून घेणार आहे आणि ह्याच कढईमध्ये मी भाजी केलेली आहे। तर आता पहिल्यांदा कढईत तेल टाकले, त्यानंतर थोडेसे जिरे टाकले। जिरं तडतडलं की आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहे। तर मसाल्यामध्ये मी हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडासा चिकन मसालाही टाकलेला आहे। हे चांगलं परतून झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकूनही अजून मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे। मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला जेवढी भाजी करायची त्याप्रमाणे आपण पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि चांगली उकळी आल्यानंतर मी त्यामध्ये आपण परतलेली जी अंडी आहेत ती टाकणार आहोत आणि अंडी टाकल्यानंतर मी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले, कोथिंबीर टाकलेली आणि तयार आहे आपली गावरान पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी। तर इकडे चपात्याही करून झाल्या आहेत आणि असा होता रविवारचा बेत। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे गावरान पद्धतीची अंड्याची रस्सा भाजी। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।